राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट. राज्यात 25 जिल्ह्यामध्ये पुढील 48 तास पावसाचा रेड अलर्ट जारी. कोणते जिल्हे असे आहेत या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात पाऊस होणार. राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी अलर्ट. 48 तास अतिशय धोक्याचे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी घेऊन आपण आलेलो आहे. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर राज्यामध्ये अतिवृष्टीने हाहाकार माजवलेला आहे. मग आता इथून पुढे राज्यामध्ये कसं वातावरण असणार आहे, कोणते जिल्हे अतिदक्षतेखाली दिलेले आहेत, याविषयीची सविस्तर अपडेट आपण घेऊन आलो आहे. मुंबई रिजन असेल, नागपूर रिजन असेल, नाशिक रिजन असेल, कोल्हापूर रिजन असेल, राज्यामध्ये यावर्षी अल्निनोचा परिणाम होता तरी सुद्धा आतापर्यंत मागच्या वर्षीपेक्षा 10 ते 15% सरासरी पाऊस जास्त झालेला आहे. काय आहे सविस्तर आकडेवारी, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस जास्त झालेला आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पालघर असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, ठाणे असेल, अहिल्यानगर असेल, श्रीरामपूर, कोपरगाव या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्यातील पालघर ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. त्याखालोखाल मुंबई सबअर्बन, मुंबई शहर, ठाणे, पनवेल, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, कोल्हापूर पर्यंत पावसाचा अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात येत आहे. नागपूर रिजन मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात फक्त काही ठराविक जे काही जिल्हे आहे यामध्ये हिंगोली असेल, त्यामध्ये अमरावती असेल, नागपूर रिजन मधील चंद्रपूर असेल, गडचिरोली या ठिकाणी थोडासा पाऊस कमी आहे. बाकी सर्व 25 ते 26 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाच्या अपडेटनुसार मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं होतं की राज्यामध्ये अनियमित दुष्काळाचे वातावरण होतं, परंतु हे वातावरण जुलै महिन्यामध्ये पूर्णपणे बदलून मोठ्या प्रमाणात आता अतिवृष्टी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट आहे. जे काही राज्यामधील एकूण धरणं आहे या धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा 70 ते 80% पाणी साठा हा चांगला पाणी साठा आता उपलब्ध झालेला आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट. फक्त ठराविक काही ठिकाणी पेरण्या वाया जाण्याची शक्यता आहे, परंतु इतर महत्वाच्या ठिकाणी घाटमाता असेल, मध्य महाराष्ट्र असेल, पूर्व महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी चांगले पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांसाठी पुढच्या सीझनला महत्वाची अपडेट आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट आहे की 48 तास धोक्याचे हवामान विभागाकडून वर्तवले जात आहे. 26 जुलैचा आपण जर अपडेट बघितला तर 26 जुलै पर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. 26 जुलैला गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईला अतिवृष्टी सुद्धा झालेली होती, महापूर सुद्धा आलेला आहे. मग आता यावर्षी तशीच परिस्थिती उद्भवणार का हे बघणं गरजेचं आहे. राज्यातील हवामान विभागाची सविस्तर अपडेट सर्वात आधी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. हवामान अपडेटचा लेटेस्ट अपडेट व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज घेऊन येत असतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पाहायला मिळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद.